Good morning, sir. सगळ्यात महत्वाचं तुलनात्मक राजकारणाबाबत आपण चर्चा करणार होतो आणि जवळपास आपण राजकारण म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण अभ्यासलेली होती. यानंतर पुढच्या कन्सेप्टवर आपण येऊया. तुलनात्मक राजकारणाचा व्याख्या. पॉल बी लेविस हे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत होते. त्यांनी तुलनात्मक राजकारणाबाबत जी संकल्पना आहे ते उलगडण्याकरिता त्यांनी संबंधित राजकारणामध्ये शक्ती, शासन आणि सत्ता यांचा अभ्यास केला जातो. या अभ्यासातून योग्य धोरण आणि सैद्धांतिक दृष्टिकोन यांचा उपयोग करून सामान्य नियमांचा शोध घेतला जातो. हा शोध विशिष्ट समस्या किंवा विशिष्ट प्रश्नाच्या संदर्भात योग्य स्पष्टीकरण देतो. यालाच तुलनात्मक राजकारण असे म्हणतात. म्हणजे शक्ती, शासन आणि सत्ता या संदर्भात शोध घेणे, या संदर्भात प्रश्न मांडण्याचं काम तुलनात्मक राजकारणाद्वारे केलं जात असताना आपल्याला दिसून येतं. एक प्रकारे धोरणाचं किती प्रमाणात अंमलबजावणी झालेली आहे सैद्धांतिक आधारावर तपासणी तुलनात्मक राजकारणामध्ये केली जाते. अरिस्टॉटल तुलनात्मक राजकारणासंदर्भात का म्हणतोय? कारण त्याला आपण अरिस्टॉटलला तुलनात्मक राजकारणाचा जनक म्हणतोय. याचं नेमकं कारण काय? तर 158 नगर राज्यांच्या राज्यघटनेचा अभ्यास करण्याचं काम अरिस्टॉटल यांनी केलेलं होतं. ते म्हणतात की राजकारणाच्या संबंधात सत्ता आणि शासनाची शक्ती अंतर्गत असते. या दोन बाबीचा ते अभ्यास करतात. कारण तत्कालीन काळामध्ये एक प्रकारे नीतिशास्त्रातूनच तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास केला जात होता आणि त्या ठिकाणी सत्ता आणि शासन या दोनच बाबीची त्या ठिकाणी मक्तेदारी असायची. विशेषतः आपण ज्या वेळेस बघतोय की सॉक्रेटिस सारख्या लोकशाही विचारधारेचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य देणाऱ्या विचारवंतांचा सुद्धा या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये झालेला आहे. म्हणजे त्याला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलेले आहेत. विषाचा प्याला त्याच्या जवळ दिलेला होता. या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेतोच. यासोबतच हेरॉल्ड लॉसवेल हे तुलनात्मक राजकारणासंदर्भात काय म्हणतात की राज्यशास्त्र हे एक असे अनुभवमूलक शास्त्र आहेत की ज्या ठिकाणी अनुभवाच्या आधारे विश्लेषण केलं जाते, ज्यामध्ये शक्तीची भागीदारी असते आणि शक्तीला आकार देण्याचा अभ्यास यामध्ये केला जातो. मात्र दृष्टिकोन राजकारणाच्या कार्यशक्तीचे ध्येय समोर ठेवून करणे हाच असतो आणि त्यासाठी संविधानिक दृष्टिकोनाचा आधार घ्यावा लागतोय. म्हणजे पर्टिक्युलर काही डोक्यांमध्ये आलं त्या पद्धतीनं राजकीय सत्तेचा वापर करावा असं या ठिकाणी हेरॉल्ड लॉसवेल यांना अभिप्रेत आहे. एकंदरीत राजकीय वास्तविकतेचे पारंपरिक राज्यशास्त्राचा अभ्यास दृष्टिकोनांमुळे आकलन होत नसल्यामुळे अनेक बुद्धिवंत होते जे शास्त्रीय पद्धतीचा वापर करत होते ते निराश झालेले आपल्याला दिसून येते आणि त्यातूनच ते बाहेर पडण्यासाठी राजकारणाचा अभ्यासकांनी केलेले प्रयत्न अधिक तुलनात्मक राजकारण ठरताना दिसते. म्हणजे पर्टिक्युलर सुरुवातीला ज्या पद्धतीने तत्वज्ञानाचा ऐतिहासिक दृष्टिकोनाचा किंवा संस्थात्मक दृष्टिकोनाचा आधार घेऊन संशोधन करून भविष्यातील समस्या सोडण्याचा प्रयत्न केला जात होता तो अपयशी ठरत असल्यामुळे अनेक शास्त्रीय पद्धतीचा आधार घेणाऱ्या विचारवंतांनी मात्र एक वेगळा आयाम त्यातून निर्माण केला आणि एक वेगळा जो अनुभवधिष्ठित संशोधनाचा किंवा तुलनात्मक राजकारणाचा दृष्टिकोन त्यांनी शोधून काढला. त्यामध्ये वर्तनवादी अभ्यासक असेल, उत्तर वर्तनवादी अभ्यासक असेल किंवा रचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते असेल किंवा एक प्रकारचं कार्यभाग दृष्टिकोन ज्याला आपण असं म्हणू शकतोय फंक्शनल स्ट्रक्चर असेल आणि एक व्यवस्थाबद्ध म्हणजेच ज्या पद्धतीने प्रत्येक संस्था हे एका संविधानिक चौकटीच्या किंवा नियमाच्या चौकटीत बांधील असते त्याच पद्धतीने राजकीय संस्थेला सुद्धा एका चौकटीत बांधण्याचा शास्त्रीय उपागम म्हणून आपण कार्यात्मक संस्थात्मक कार्यात्मक असेल किंवा व्यवस्थावादी दृष्टिकोन असेल असे पुरस्कर्ते काळाच्या ओघात निर्माण झालेले दिसून येतात. राजकारण ही न संपणारी व कायम बदलत राहणारी जागतिक कृती आहे. ही कृती निर्णयातून प्रकट होत असते. साधारणतः अतिशय त्रासदायक राजकारणाशी संबंधित निर्णय राजकारणामध्ये घेतले जातात.
अगदी आपण बघतोय की 3 कृषी विधेयक निर्माण झाले, 2-3 वर्ष ते राहिले, त्यावर चर्चा होत गेल्यात आणि शेवटी मात्र शासनाला ते मागे घ्यावे लागले. अक्षरशः हे संसदीय शासन व्यवस्था आणि बहुपक्षीय पद्धती असणाऱ्या देशांमध्ये ज्या ठिकाणी पक्ष बांधणी किंवा पक्ष बांधणीसाठी कुठल्याही प्रकारचा विरोध केला जात नाही, ज्या ठिकाणी मुक्त आणि उघड स्वरूपांमध्ये दबावगट कार्यरत असतात, सोशल मीडियाला परिपूर्णपणे स्वातंत्र्य असतात, अशा देशांमध्ये या पद्धतीचे विधेयक तयार केल्यानंतर शासनाला मागे घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात दबाव तंत्रांचा वापर केला जातो. परंतु इतरच लष्करशाही किंवा साम्यवादी किंवा हुकुमशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशात मात्र किंवा द्विपक्षीय शासन व्यवस्था असणाऱ्या देशात मात्र कायदा मागे घेण्यासाठी पर्टिक्युलर शासनावर इतक्या मोठ्या दबाव तंत्रांचा वापर करणे अशक्य आहे किंवा वापर होत नसतो. हे सुद्धा एक आपल्याला प्रकर्षाने यातून दिसून येते. राज्याच्या सत्तेवर परिणाम करणारी प्रत्येक कृती ही राजकारणाशी संबंधित असते, असे रॉबर्ट डॉल म्हणतोय. जेथे जेथे राज्याचा संबंध येतो तेथे राजकारण असते आणि राजकारण म्हणजे समाजावर व्यापक परिणाम करणारी निर्णय प्रक्रिया असून ही निर्णय प्रक्रिया कधीही न संपणारी आहेत. काळाच्या ओघांमध्ये नवीन नवीन समस्या, नवीन नवीन आव्हाने राज्य संस्थेवर येत असतात आणि राज्य संस्था त्या संबंधित गोष्टींवर निर्णय घेत असतात, पॉलिसी मेकिंग करत असतात, डिसिजन मेकिंगचे धोरण त्यांना पार पाडावे लागते आणि अशा वेळेस अनेकदा राज्य संस्थेला अपयश सुद्धा येते आणि त्या अपयशातून सावरण्याची प्रतिबिंब हे पुढील 5 वर्षानंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांना पार पाडावी लागतात. सैद्धांतिक राजकारणात राजकारण हा शब्द प्रामुख्याने 3 अर्थाने वापरला जातो. सगळ्यात महत्वाचा पहिला अर्थ म्हणजेच राजकीय कृती किंवा हालचाली असा असते. दुसरा जो आहे तो म्हणजे राजकीय प्रक्रिया आणि तिसरा आहे राजकीय सत्ता आणि शक्ती. या 3 अर्थाने तुलनात्मक राजकारणांमध्ये या शब्दांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे राजकारण हा न संपणारा विषय आपल्याला यातून अभिप्रेत होताना दिसतो. सगळ्यात महत्वाचा म्हणजे पहिला जो कन्सेप्ट आहे ते म्हणजे राजकीय कृती किंवा राजकीय हालचाली. त्याबाबत आपण बघूया. म्हणजे पर्टिक्युलर ज्या ठिकाणी लोकशाही आहे, ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, त्या ठिकाणी राजकारण आहेच आणि त्या राजकारणातून ज्या काही कृती घडत असतात त्या कृतींचा परिणाम काळाच्या ओघांमध्ये त्या ठिकाणी जाणवत असतो. म्हणजे अक्षरशः आपण आता बघतोय की हिजाबचं प्रकरण असेल किंवा अन्य प्रकरण असेल, याचा परिणाम ज्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम आपल्याला निवडणूक निकालांच्या दिवशी दिसून येणार. राजकीय कृती किंवा राजकीय हालचालीबाबत राजकीय कृतीमध्ये परिस्थितीचा समावेश होतो, ज्यामध्ये संघर्ष होतो, हा मिरवला जातो आणि ही कृती करताना जनतेच्या हितसंबंधांना अधिक प्राधान्य दिले जाते. राजकीय कृतीमध्ये सत्तेसाठी संघर्षाचा समावेश होत असतो. एखादी कृती करायची असेल तर सत्तेसाठी संघर्ष सुद्धा त्याच पद्धतीने करावा लागत असतो. अक्षरशः आपण बघतोय की ज्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी यांचं जे सरकार होतं ते फक्त एका मताने पडलेलं होतं आणि त्यासाठी फक्त कारण इतकंच होतं की जयललिता यांचा डीएमके अण्णा डीएमके पक्ष आणि डीएमके पक्ष हे जे तामिळनाडूमध्ये वातावरण तपलेलं होतं 1998च्या सुमारास, त्यावेळेस जयललिता यांना वाटत होते की जे डीएमकेची सरकार आहे, जे राज्य म्हणजे विधिमंडळावर बसलेली होती, तामिळनाडूची राज्य सरकार म्हणून त्या पक्षांकडे बघितलं जात होतं, ते केंद्र सरकारने बरखास्त करावं आणि त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घेतल्या जावा यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. परंतु अटल बिहारींनी त्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाहीत आणि त्यामुळे जे काही 15 खासदार तत्कालीन काळात अण्णा डीएमकेचे एनडीए मध्ये समाविष्ट झालेले होते, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये ते सहभागी झालेले होते, त्यांनी मात्र तिथून पाठिंबा काढून घेतलेला होता आणि त्यामुळे एका मताच्या आधारावर अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार जे होतं ते कोसळलेलं होतं. म्हणजे हे लोकशाहीला विघातक ठरणारं हे कृत्य होतं आणि ते कृत्य त्यांनी पार पाडलेलं नाही. त्यामुळे कदाचित येणाऱ्या 1999च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार पुन्हा एकदा केंद्रांमध्ये तयार झालं
परंतु त्यावेळेस मात्र अण्णा DMK पक्ष त्यांच्यासोबत. हे लोकशाही शासन व्यवस्थेमध्येच या पद्धतीच्या कृती सहजतेने घडून येत असतात. तो सत्तेसाठीचा संघर्ष असतो. समाजातील तणाव कमी करण्याचा सतत प्रयत्नात राजकारणामध्ये होत असतो आणि राजकारणातील तणाव निर्मूलनेसाठी शासन वेळोवेळी कृतीशील असताना आपल्याला दिसून येते. जेव्हा यादवी युद्ध सुरू होते तेव्हा राजकारण थांबते, कारण या काळात शासनाच्या कृती तणाव संपवण्यात कमी पडत असतात. यादवी युद्धांच्या काळात राजकीय कृती थांबते याचा अर्थ असा होतो, म्हणून अशा परिस्थितीची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून राजकीय कृती करायची असते. एकंदरीत राजकीय हालचालीमध्ये ज्यातून संघर्ष उत्पन्न होतात त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जात असतो. अगदी महाराष्ट्रामध्ये जे काही आता घडलेलं आपल्याला दिसतंय, म्हणजेच पर्टिक्युलर ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे आरक्षण राज्याच्या विधिमंडळाने दिलेलं होतं, ते आरक्षण मात्र हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने काढून घेतलंय आणि त्यासाठी त्यांनी इम्पेरियल डेटाची मागणी केली. परंतु इम्पेरियल डेटा हा जनगणनेच्या माध्यमातून देण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली. परंतु केंद्र सरकार मात्र जो काही सेन्सेक्सचा डेटा आहे त्या डेटांमध्ये चुका असल्यामुळे तो इम्पेरियल डेटा म्हणून तो मॉडेल वापरता येणार नाही. तो डेटा चुकीचा आहे. पाहिजे त्या पद्धतीने तो गोळा करण्यात आलेला नाही. तसे वेगवेगळे विवादास्पद वाक्य त्यांनी त्यांच्याकडनं दिलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यासाठी काय बेसिकली काय वापरायचं, तर ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं जे एनरोलमेंट झालंय, पर्टिक्युलर ते एनरोलमेंट किती प्रमाणात झालंय, टोटल शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ओबीसी विद्यार्थी किती होते, हा इम्पेरियल डेटा चा बेस पकडून त्यावर आरक्षणाचा आधार पकडावा असं ठरवण्यात आले. परंतु ते मात्र अद्यापही शक्य झालेलं दिसून येत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका काही काळासाठी का असेना पुढे ढकलण्यात आलेल्या दिसून. म्हणजे एक प्रकारची राजकीय कृती कशा पद्धतीने कोणीकडे इफेक्ट होईल त्याचं सांगता येत नाही. आणि त्या राजकीय हालचालीमधून संघर्ष उत्पन्न होतात आणि त्यातून नवीन नवीन मार्ग आता म्हणजे पर्टिक्युलर तो एक बेस स्टुडंट एनरोलमेंटचा ज्या पद्धतीने राज्य सरकारने पकडला त्याच पद्धतीचा आणखीन बेस जो आहे, म्हणजे ज्या योजना शासनाकडनं राबवल्या जातात त्या योजना पर्टिक्युलर मागासवर्गांनी किती प्रमाणात उचलल्या किंवा अन्य प्रवर्गांनी किती पद्धतीने. आपण एकीकडे जात निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहेत, जाती प्रथा बंद झाल्या पाहिजेत, परंतु जात हाच आधार शासकीय योजनांचा वाटणीसाठी बेस म्हणून पकडला जात असताना आपल्याला दिसतात. दुसरी बाब म्हणजे राजकीय प्रक्रिया ही आहे. राजकीय प्रक्रियेमध्ये निर्वाचन प्रक्रिया येते, ज्याला आपण निवडणूक संयंत्रणा म्हणतोय. कायदेविषयक प्रक्रिया, न्यायविषयक प्रक्रिया, प्रशासकीय प्रक्रिया या सगळ्यांचा संबंध या ठिकाणी येत असतो. या सर्व प्रक्रियामधून सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजे निर्णय प्रक्रिया असते, ज्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणतो. त्या अंतिम निर्णय काय घ्यायचा, कोणत्याही कायद्यांची अंमलबजावणी कधी करायची आणि तो कायदा कुठेपर्यंत सीमित असायचा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा डिसिजन मेकिंग मध्ये घेतला जातो. आणि जे तुम्ही पुढल्या सेमिस्टरला जेव्हा जाल तेव्हा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमांमध्ये तुम्ही ते शिकणारच आहात, ज्यात अशासकीय घटकांचा निर्णयांचा समावेश होतो. जे अशासकीय घटक शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडतात त्याचा समावेश राजकीय प्रक्रियेमध्ये होतो. म्हणजे 3 कृषी विधेयक पास करायचे, ते कृषी विधेयक जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे, परंतु काही एक असा निश्चित गट त्या कृषी विधेयकाला विरोध करतो आणि काळाच्या ओघात केंद्र सरकार ते कृषी विधेयक मागे घेते. अशी परिस्थिती आपल्याला राजकीय प्रक्रियेमध्ये दिसून येतात. राजकीय प्रक्रिया म्हणजे अशासकीय संघटनाच्या मागण्या ज्या शासनाकडनं येतात त्यावर शासन विचार करते, निर्णय घेते. त्या प्रक्रियेत आदान प्रक्रिया घडून येते, रूपांतर प्रक्रिया होते, त्यानंतर प्रदान प्रक्रिया आणि त्यानंतर अंतिमतः पुन्हा प्रत्यादानाचा त्यामध्ये समावेश होतो. एखादी मागणी लोकांकडनं येते, साधं म्हणजे कर्जमाफीची मागणी येतात, शासन त्यावर विचार करतात. कर्जमाफी कोणाला द्यायची, अल्पभूधारक शेतकऱ्यांना द्यायची, किती एकर त्यांचा बेस ठेवला जायचा, किती रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं जावं, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतरच त्यावर प्रत्यादान करून काही लोकांची कर्जमाफी होते.
परंतु काही गट मात्र त्यापासून वंचित असतो आणि तो गट पुन्हा शासनांवर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कारण जे काही मुद्दे आपल्याला सत्ताधारी पक्षांकडनं आणि विरोधी पक्षांकडनं दिसतात, सत्ताधारी पक्ष थोडं देण्याचा प्रयत्न करतात, परंतु विरोधी पक्ष मात्र पूर्ण मागण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांना आपलं नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. शासन पूर्ण देऊ शकत नाहीत याचे कारणही विरोधी पक्षांकडे असते, परंतु तरी सुद्धा हे जे घटक आहेत जे निर्णय प्रक्रियेवर आपली छाप मांडतात, त्यामध्ये ज्या पद्धतीने पक्ष असतात, राजकीय पक्ष असतात, तसेच काही संघटन सुद्धा असताना आपल्याला दिसून येते. तसेच निर्णयाच्या अंमलबजावणीचा सुद्धा यामध्ये समावेश होतो आणि त्यातूनच ते आदान प्रदान आणि प्रत्यादान, तो म्हणजेच एक आपला जो दृष्टिकोन आहे, त्या अप्रोच आपण ज्यावेळेस अभ्यासणार आहोत, त्या अप्रोच मध्ये आपल्याला ते सविस्तरपणे बघायचं. तिसरा जो कंटेंट्स होता तो म्हणजे राजकीय शक्ती आणि सत्ता, म्हणजे एक प्रकारचं सरकार ज्यावर संपूर्ण सत्ता वापरण्याचा परिपूर्ण अधिकार त्या घटकांकडे दिलेला असतो. त्या घटकांबाबत आपण या ठिकाणी बघणार आहोत. संपूर्णपणे निर्णय करण्याची क्षमता किंवा शक्ती म्हणजेच राजकीय शक्तीवर. राजकीय सत्तेमध्ये इतरांचे वर्तन नियंत्रित करण्याची क्षमता यांचा समावेश असतो. तसेच काही अभ्यासकांच्या मते राजकीय सत्ता म्हणजे विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती-व्यक्तीमधील संबंध असतात. तुलनात्मक राजकारणाचे स्वरूप लक्षात घेतल्यानंतर तुलनात्मक राजकारणाचे शासन आणि तुलनात्मक राजकारण यांच्यातील भेद याचा सुद्धा विचार करावा लागेल. परंतु तुम्हाला पुन्हा एकदा गोष्ट यातली एक बेसिक कन्सेप्ट राहिलेली आहे जे मी आतापर्यंत समजावलं. तुलनात्मक राजकारणाच्या स्वरूपांमध्ये दोन प्रकारचा स्वरूपाचा अभ्यास केला जातो. एक म्हणजे अनुलंब तुलना पद्धती आणि दुसरं म्हणजे अनुप्रस्थ तुलना पद्धती. अनुलंब तुलना पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टींचा विचार विशेषतः केला जातो आणि अनुप्रस्थमध्ये कशाचा विचार केला जातो? तर अनुलंब तुलना पद्धतीमध्ये फक्त संबंधित ठिकाणी असणारे ज्या काही संस्था असेल, म्हणजे एखाद्या ठिकाणी संघराज्यात्मक शासन व्यवस्था असेल, तर ज्यामध्ये आपल्याला असं दिसून येते का या ठिकाणी महाराष्ट्राची जी शासन व्यवस्था ती वेगळी आहे, केंद्रांची शासन व्यवस्था वेगळी आहे. दोघांनाही उत्पादनाची साधने वेगवेगळी आहेत. दोघांना पण जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत, म्हणजे परराष्ट्र धोरणाबाबतचे अधिकार असेल, कायदे करण्याबाबतचे अधिकार असेल, ते मात्र दोघांमध्ये वेगवेगळे असेल, जरी त्यांची प्रक्रिया मात्र सारख्या स्वरूपाची होत असली. दोन्ही ठिकाणी द्विगृही कायदे मंडळ असले, दोन्ही ठिकाणी मंत्रिमंडळ असले, तरी सुद्धा दोघांची कार्यपद्धतीची तुलना या ठिकाणी केली जाते. परंतु अनुप्रस्थ तुलना पद्धतीमध्ये मात्र थोडं वेगळं आहे. म्हणजेच नरेंद्र मोदीच्या शासनाची तुलना किंवा सत्तेची तुलना शिवाजी महाराजांच्या कालखंडांमधल्याही शासन व्यवस्थेबाबत करता येऊ शकते. दुसरी बाब म्हणजे अनुप्रस्थ तुलना पद्धतीमध्ये भारताचं अमेरिकेसोबतचं जे काही शासन व्यवस्थेबाबतचा पण तुलनात्मक अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे एका देशाचं दुसऱ्या देशातील विविध कालखंडातील शासन व्यवस्थेचा किंवा शासन कारभाराचा राजकीय प्रक्रियेचा अभ्यासाबाबत तुलना करता येऊ शकते. किंवा एकाच देशातील वेगवेगळ्या कालखंडातील शासन व्यवस्थेचा तुलनात्मक अभ्यास अनुप्रस्थ तुलना पद्धतीमध्ये करता येऊ शकते. अशा दोन पद्धतीचा तुलनात्मक राजकारणाचा पद्धतीचे स्वरूप आपल्याला दिसून येते. यासोबतच तुलनात्मक शासन आणि राजकारण या दोन बाबीमधला भेद सुद्धा बघणे गरजेचं आहे. कारण तुलनात्मक शासनामध्ये शासन व्यवस्थेचाच अभ्यास केला जातोय, परंतु तुलनात्मक राजकारणामध्ये शासन व्यवस्थेसोबतच त्या शासन व्यवस्थेला प्रभावित करणारे जे इतर घटक आहेत, दबाव गट असेल, विविध प्रकारचे संघटन असेल, विविध प्रकारची अर्थव्यवस्थेचा परिणाम असेल, म्हणजेच आताच्या हल्लीच्या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतोय की नागपूरवरनं मुंबईसाठी एक मोठा महामार्ग तयार करण्यात आलाय. काय नाव त्या महामार्गांचं? कोणता महामार्ग आहे तो? त्या अगदी 8-9 तासांमध्ये मुंबईला माणूस पोहोचून जाईल. विमानाची गरज नाही. सरळ निघाला तर सहजतेने पोहोचेल. 120-130च्या स्पीडमध्ये सहजतेने त्या महामार्गाने गाडी नेऊ शकते. कोणता महामार्ग आहे? रोशनी, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत?
कोणता महामार्ग आहेत? सर समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग, अगदी बरोबर आहे. हा समृद्धी महामार्ग ज्यावेळेस बनवण्यात आला, या समृद्धी महामार्गाचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर पडलेला आपल्याला दिसतो. परंतु त्या महामार्गाचा पॉझिटिव्ह इफेक्ट हा भंडारा गोंदिया जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांवर पडलेला नाही. हा जरी औरंगाबाद वरनं मुंबईकडे टर्न होणारा हा रस्ता असेल, तरी सुद्धा या रस्त्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना 5 पट रक्कम देण्यात आलेली आहे. 1 पट नव्हे, 2 पट नव्हे, 5 पट. म्हणजे त्या रोडच्या बाजूच्या जमिनीचा दर जर 20 लक्ष रुपये प्रति एकर असेल, तर त्याला प्रत्यक्षात 1 करोड रुपये एकरच्या हिशोबाने पैसे मिळाले. आता ज्या लोकांचे जमिनी गेलेल्या आहेत त्या लोकांकडे अर्थकारण केंद्रित झालेलं आहेत आणि हे लोक जे आहेत काळाचा ओघात या पैशांचा जर वापर चांगल्या पद्धतीने करतील तर खरोखरच ते समृद्ध राहतील. परंतु त्याचा परिणाम ते जर त्यांचा पैसा उडवण्यासाठी प्रयत्न करतील किंवा इतर तर भ्रष्टाचाराचा मार्ग वापर करून इतर गोष्टी ते स्वतः केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट तत्कालीन त्या गावांवर, आजूबाजूच्या प्रदेशांवर पडू शकते. म्हणजेच अतोनात आलेला, एकाएकी आलेली जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं सुव्यवस्थित पद्धतीने नियोजन करणारा हा समुदाय असायला पाहिजे. जर कदाचित निगेटिव्हली जर याचा वापर केला तर समाज व्यवस्थेवर खूप मोठा चुकीचा इफेक्ट, म्हणजे जर कदाचित यांचं पुनर्वसन केलं असतं तर काही अंशी थोडं व्यवस्थित राहिलेलं असतं. म्हणजेच पर्टिक्युलर शासनाने कुठल्या तरी जमिनी घेणं किंवा शासनाच्या जमिनी यांना वितरित करणं अशा पद्धतीचा वापर केला असता तर चांगलं झालं असतं. कारण 5 पट रक्कम दिल्यानंतर पर्टिक्युलर यांना अतिरिक्त आलेले एक प्रकारचं वेगळ्या मार्गाने आलेल्या पैशांचं स्वरूप यांना प्राप्त होऊ शकते, असं पण आपल्याला दिसून येते. त्यामुळे म्हणजे निगेटिव्हली महाराष्ट्रामध्ये खूप मोठा इफेक्ट अशा पद्धतीचा जमिनीची जर 5 पट रक्कम एका शेतकऱ्याला 800 किलोमीटर पर्यंत मिळत गेलेत तर ते पर्टिक्युलर समाजांमध्ये खूप मोठी आर्थिक दरी निर्माण करण्यास पोषक वातावरण तयार करू शकते. राजकारण ही एक प्रकारची मानवी व्यवहार असतात. म्हणजे एक प्रकारचा राजकारणामध्ये मानवी व्यवहाराचा, वर्तनाचा अभ्यास केला जातो. ज्याप्रमाणे कोणत्याही समाजात धोरणासंबंधीच्या हालचाली असेल, क्रिया प्रक्रिया या सतत सुरू असताना दिसतात आणि त्याचे स्वरूप हे शासकीयच असते असे नाही. त्याचप्रमाणे शासनाकडनं होणाऱ्या सर्व क्रिया प्रक्रियात राजकारणच असते असेही आपल्याला दिसून येत नाही. तर राजकारण एक प्रकारचे मानवी तसेच सामाजिक व्यवहाराचा महत्वाचा भाग आहे. तुलनात्मक शासनामध्ये राजकीय पद्धती, त्यानुसार विभिन्न संस्था यांनी केलेले कार्य याचा तुलनात्मक अभ्यास होत असतो. परंतु तैलानिक राजकारणाचे क्षेत्र मात्र अधिक व्यापक स्वरूपाचे आहे. तुलनात्मक राजकारणांमध्ये तुलनात्मक शासनात ज्या गोष्टीचा अंतर्भाव होतो त्या समाविष्ट असतातच, शिवाय त्या व्यतिरिक्त अराजकीय आणि राजकारण विरहित गोष्टींचाही तुलनात्मक शासनांमध्ये समावेश होत असतो. या अर्थाने तुलनात्मक राजकारणाचे क्षेत्र तुलनात्मक शासनाच्या दृष्टिकोनातून अधिक व्यापक असलेले सुद्धा आपल्याला दिसून येते. जी.के. रॉबर्ट यांनी या संदर्भात उलगडा करण्यासाठी खालील विधाने व्यक्त केलेली आपल्याला दिसतात की तुलनात्मक शासनाचा अभ्यास करताना राज्य, त्यांच्या संस्था आणि त्यांचे कार्य या व कार्याच्या संबंधात येणारे काही समूह यांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ राजकीय पक्ष आणि हितसंबंधी गट याचाच अभ्यास उपयुक्त ठरतो. परंतु तुलनात्मक राजकारणाचे जे लक्ष आहेत किंवा स्कोप आहे, तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती आहे, ती या अभ्यासाशिवाय म्हणजे शासन संस्थांच्या अभ्यासाशिवाय त्यांची ध्येय अधिक व्यापक असल्याने त्यात अराज्यीय राजकारण, जनजातीचा अभ्यास म्हणजे कोणता समुदाय हा कोणत्या पक्षांकडे किंवा कोणत्या प्रश्नासंदर्भात एकत्रित येऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. त्यासोबतच खाजगी संस्थांचा सुद्धा अभ्यास केला जातो.
सामाजिक पर्यावरणाचा अभ्यास सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास विभिन्न राजकीय पद्धतीने नियम बनविणे, नियमाची अंमलबजावणी करणे, त्यानुसार न्याय देणे इत्यादीच्या संबंधित तर आहेच. याशिवाय संविधानाच्या बाहेरील संस्था, राजकीय पक्ष, दबाव गट यांच्या अभ्यासाशी सुद्धा याचा संबंध आपल्याला दिसून येतो. इथे तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास थांबत नाही, तर यापुढे जाऊन तुलनात्मक राजकारण हा अर्थशास्त्रांचा, समाजशास्त्राचा आणि मानववंशशास्त्रांचा सुद्धाही अभ्यास तुलनात्मक राजकारणामध्ये केला जातो. म्हणजे दोन गावं ज्यावेळेस एकत्रित घेतल्यानंतर दोन्ही गावांमध्ये एक गाव आर्थिकदृष्ट्या खूप मागास आहे, दुसरं गाव आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम आहे. या दोन गोष्टींचा अभ्यास करायच्या वेळेस आपल्याला दिसून येतात की पर्टिक्युलर एका गावांमध्ये जे काही शेती क्षेत्र आहे ते खूप डेव्हलप झालेलं आहे. त्या ठिकाणी म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांचं आपण घेऊया. धान हा पूर्व विदर्भातील महत्वाचं पीक आहे, परंतु दोन गावांमध्ये मात्र त्यांचं क्षेत्र, कृषी क्षेत्र सारख्या स्वरूपात असूनही एका गावातील लोक खूप मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सबळ दिसतात, तर दुसरे लोक मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत दिसतात. याचं नेमकं कारण ज्या लोकांकडे जमीन मालकी आहे त्या लोकांकडे जलसिंचनाची सुविधा सुद्धा चांगल्या पद्धतीची आहे आणि त्यामुळे जमीन मालकीवाल्या लोकांना तर वर्षभर उत्पादन मिळत असते, परंतु त्यासोबतच त्या जमिनीवर राबणारा जो काही कामगार वर्ग आहे त्यांना वर्षभर रोजगाराच्या संधी प्राप्त असतात. परंतु एखाद्या जमीन क्षेत्रांमध्ये, एखाद्या गावांमध्ये पर्टिक्युलर फक्त एकच पीक घेतलं जात असेल तर त्या ठिकाणी तिथल्या उत्पादक म्हणजे जमीन मालकी असणाऱ्या शेतकऱ्यांना तेवढंच उत्पादन मिळते, परंतु नंतर मात्र त्या शेतकऱ्यांचं पोट भरू शकेल किंवा कामगारांचं पोट भरू शकेल असं कामं त्या ठिकाणी नसतात. त्यामुळे तिथून स्थलांतरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि ज्या ठिकाणी स्थलांतर मोठ्या प्रमाणात असते त्या ठिकाणचं गाव हे पर्टिक्युलर उदास स्वरूप धारण करताना आपल्याला दिसतं. आणि असंच पर्टिक्युलर आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबतही घडताना आपल्याला दिसतंय की भारतामध्ये रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे भारतातील जे बुद्धिवंत लोक आहेत ते अमेरिका किंवा जे प्रगत राष्ट्र आहेत त्या प्रगत राष्ट्रांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षिले जातात आणि त्याचा परिणाम असं होतो की ज्या भागांकडे ते आकर्षिले जातात त्या भागांचं डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात. त्यामुळे तुलनात्मक राजकारणामध्ये समाजशास्त्रांचा, अर्थशास्त्रांचा आणि मानववंशशास्त्रांचा सुद्धा अभ्यास मोठ्या. आपण पुढच्या सेमिस्टरला महाराष्ट्राचा राजकारण अभ्यासणार आहोत आणि त्याचाही अगोदर म्हणजे बेस म्हणजे आपण सोशल बेस ज्या वेळेस पकडतोय तर या ठिकाणी होणाऱ्या निवडणुका विदर्भांमध्ये ज्या काही अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत किंवा अनुसूचित जमातीसाठी जे काही मतदारसंघ आरक्षित असतात त्या ठिकाणी राजकारण मात्र थोड्या वेगळ्या स्वरूपाचे करताना दिसून येते. अनुसूचित जातीसाठी राखीव असणारे जर आपण दोन लोकसभा मतदारसंघ विदर्भातले घेतले, एक म्हणजे अमरावती आणि दुसरा म्हणजे रामटेक, या दोन्ही मतदारसंघांमध्ये हिंदू दलित आणि वेगळं म्हणजे पर्टिक्युलर आपण असं म्हणू शकतो बुद्धिस्ट दलित आणि हिंदू दलित या मुद्द्यांच्या आधारावर निवडणुका अप्रत्यक्षपणे पार पडत असतात. आणि या दोन्ही ठिकाणी मतदारसंघांमध्ये आपण बघतोय तर एकीकडे मुकुल वासनिक उभे होते, दुसरीकडे कृपाल तुमाने उभे होते 2014 मध्ये आणि 2019 मध्ये. ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये कृपाल तुमाने सहजतेने निवडून आलेत, परंतु त्या दृष्टिकोनातून एक मुत्सद्दी आणि एक प्रभावी आणि एक प्रकारचं बुद्धिवंत नेतृत्व म्हणून मुकुल वासनिककडे बघितले जाते. काँग्रेस श्रेष्ठीजनाच्या यादीमध्ये ते सर्वस्थानी जाऊन पोहोचलेले व्यक्ती हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून 2014च्या निवडणुकीत पराभूत होते. एक IAS झालेले व्यक्ती ज्यांनी सेवा दिलीत आणि ते नंतर राजकारणामध्ये आले असे किशोर गजभिये यांचा सुद्धा पराभव या ठिकाणी होतोय. ते म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक आधारावर इथलं निवडणूक होते. 2019च्या निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी DMKची लॉबी वापरली तो सुद्धा एक महत्वाचं कारण या ठिकाणी दिसून येते. म्हणजे तुलनात्मक राजकारणांमध्ये जरी इथे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला नाही तर DMK लॉबीच्या नागपूरमध्ये, तरी सुद्धा त्यांना गठ्ठ्यामध्ये घेण्यासाठी तो मुद्दा
प्रभावी ठरला. पण चंद्रपूरमध्ये जर आपण बघितलं, हंसराज अहिर यांचा जो पराभव होता तो पर्टिक्युलर या डीएमके लॉबीच्याच आधारावर झालेला होता, असं उघड सत्य आपल्याला दिसून येते. एक साधं विधानसभा मतदारसंघातील एक आमदार एका माजी केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करतो, हे सुद्धा या ठिकाणी तुलनात्मक राजकारणाचा एक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण अभ्यास करायला बघतोय त्यातून आपल्याला ते अभिप्रेत होतं. असं भारतामध्ये घडतंय तर असं अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये सुद्धा घडत असेल का? न घडण्याची कारण का होती हे सुद्धा उघड सत्य दिसून येतं. म्हणजे पर्टिक्युलर नागपूर सारख्या सिव्हिल लाईन भागांमध्ये तुम्ही दारूच्या बाटलीवर आणि 500च्या नोटावर लोकसभेसाठी किंवा विधानसभेच्या निवडणुकीत मतांची खरेदी विक्री करू शकत नाही. परंतु तोच स्लॅम एरियांमध्ये तुम्ही ज्या वेळेस जाता, एका मागास अशा झोपडपट्टी भागांमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी 500,000 रुपयाला मताची खरेदी विक्री होताना दिसतात. होतात का खरेदी विक्री मतांची? येस सर. होतात. हो सर. किती रुपयाला? हो सर. किती रुपये सर मिळतात? 500,000 आणि